भारताच्या पॉलिटिकल हिस्ट्रीचा सिनारिओ बघितला तर दर 10 वर्षांनी एक वेगळं कल्चर असतं. आत्ताचं कल्चर हे इंडिव्हिज्युअल बेनिफिटचं कल्चर आहे. कुठलाही राजकीय पक्ष त्या वेळेचं जे राजकीय कल्चर असतं, जी राजकीय संस्कृती असते, जो राजकीय विचार असतो, ज्या राजकीय योजना असतात त्या योजनांपासून दूर नाही जाऊ शकत. जसं आपल्याला लक्षात असेल की 1990 ते साधारण 2000 हे दशक असं होतं की ज्या दशकामध्ये विकास नाही, इंडिव्हिज्युअल योजना नाही, फक्त सोशल इंजिनिअरिंग हे कल्चर होतं. त्यावेळेस आपल्याला लक्ष असेल मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, दिग्विजय सिंग हे म्हणायचे विकासाने निवडून नाही येत आहेत, निवडून फक्त सोशल इंजिनिअरिंगने येता येतं. ते 10 वर्ष आपण बघितले. त्यामुळे त्या वेळची एक गरज असते, एक पॉलिटिकल व्यवस्था उभी राहते आणि जी पॉलिटिकल पार्टी, जो राजकीय पक्ष त्या व्यवस्थेपासनं, प्रचलित व्यवस्थेपासून दूर जातो त्याला त्यावेळी लोक निवडून देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला बॅलन्स साधावा लागतो राजकारणामध्ये. प्रचलित व्यवस्था काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं आणि तुम्हाला जे ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं आहे तो अजेंडाही तुम्हाला सोडून चालत नाही. आम्ही ट्रान्सफॉर्मेशनचा अजेंडा एवढासाही सोडलेला नाही. तुम्ही बघा, एकही असा प्रोजेक्ट तुम्ही दाखवू शकत नाही की जो आम्ही अनाऊन्स केला आणि आता रद्द केला. आम्ही ते सगळे करणार आहोत, सगळे करतो. तिथे गुंतवणूक पायाभूत सुविधेचे करतो, पण त्यासोबत आजचं पॉलिटिकल कल्चर आणि आजचं इकॉनॉमिक कल्चर हे इंडिव्हिज्युअल बेनिफिट्स आहे. त्यात महाराष्ट्र का मागे राहील? महाराष्ट्र करतोय.